परवा 5 तारखेला जळगाव जिल्हा दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होऊ घातली आहे। त्या पार्श्वभूमीवर आजची मीटिंग ही अतिशय महत्वाची आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी मानतो, कारण की मी जळगाव जिल्हा दूध संघाचा संचालक देखील आहे आणि राष्ट्राचा जिल्हाध्यक्ष देखील आहे। महाविकास आघाडीची भूमिका मांडताना मी एक गोष्ट सांगतो की मागच्या वेळेला बोनस भाव फरक हा शेतकऱ्यांना दिला गेला नाही, तो यावेळेला मिळावा। नंबर 1 देता आला तर मागच्या वर्षीचा राहिलेला देखील त्यांनी द्यावा। नंबर 2 नंबर 3 5 रुपयाचं जे अनुदान देण्यात आलेलं आहे ते अनुदान अजून देखील निम्मे लोकांना मिळालेलं आमच्या दूध उत्पादकांना नाही। त्या बाबतीमध्ये 3 मंत्री त्या सभागृहात असताना दूध संघाच्या त्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही। साधारणतः 6000 शेतकरी असे आहेत दूध उत्पादक की ज्यांचं बँकेत अकाउंट नाही, कारण ते सरळ कॅश ते पेमेंट गावच्या स्थानिक सोसायटीवरून घेतात। त्या एका अटीमुळे 6000 लोक वंचित आहेत। दुसरा, शासनाने टाकलेली जाचक 8 SNF ची 8(3)च्या खाली SNF असेल तर त्या ठिकाणी आम्ही अनुदान देणार नाही। ते 2000 लोक त्या ठिकाणी साधारण वंचित आहेत, असे 8000 लोक आमचे वंचित आहेत। 3 मंत्र्यांना मी आवाहन करतो की 5 तारखेला जी त्या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा होते तत्पूर्वी त्यांनी शासनाकडून या अटी शिथिल कराव्या, राहिलेल्या 8000 लोकांना त्या ठिकाणी अनुदान मिळण्यासाठी व्यवस्था करावी। यासाठी खास पत्रकार परिषद आज रोजी घेण्यात येत आहे। दुसरा फेज जो आहे, ज्या ठिकाणी कापूस उत्पादकांना ई पीक विमा नाही म्हणून अनुदान मिळत नाहीये, केळी विम्याचा प्रश्न आहे, त्या विषयावर उन्मेष दादा त्या ठिकाणी निश्चितपणानं बोलतीलच। ही प्रास्ताविकाच्या रूपामध्ये मी या ठिकाणी प्रथम माहिती दिली। पत्रकार परिषदेचा मूळ हेतू जो आज आहे, पोळ्याच्या निमित्ताने बळीराजाचा सण आज आहे, शेतकऱ्याचा सण आहे आणि म्हणून जिल्ह्यातला शेतकरी विशेषतः दूध उत्पादक जी AGM होते वार्षिक सर्वसाधारण बैठक त्याकडे डोळे लावून बसलेले आहे की दूध उत्पादकाला आता तरी न्याय मिळेल या भावनेने त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून आम्ही पण म्हटलं की झाल्यावर आपण प्रेस घेतलं का लोकांना असं वाटतं आरोप करण्यासाठी घेतली, पण आम्ही या सत्सविवेक भावनेने आजची प्रेस घेतो आहे की त्यांना सत्सविवेक बुद्धी मिळव, शेतकऱ्याला बळीराजाला न्याय देण्याच्यासाठी अजून 1.5 दिवस हातात वेळ आहे, त्याच्यातून त्याला सद्बुद्धी येवो म्हणून त्या ठिकाणी आज ही पत्रकार परिषद आपल्या माध्यमातून बळीराजासाठीच्या आम्ही त्या ठिकाणी घेतोय। सगळ्यात महत्वाचा मुद्दा मगाशी ज्येष्ठ संचालक ज्यांनी दूध संघामध्ये अत्यंत अभ्यासूपणे काम करत दूध संघाला वाढीस नेण्यामध्ये प्रचंड मोठं योगदान राहिलंय। ज्या तालुक्यातून ते येतात 40गाव, त्यामध्ये त्यांनी सगळ्यात जास्त संस्था जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी देऊन दूध वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत। म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या बोलण्याला मागे आपण जर म्हणतो ना करणी और कथनी, त्या पद्धतीने आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या पुढे काही मुद्दे मांडले। महत्वाचा मुद्दा एक आहे आपल्या पुढे, तो मुद्दा आम्ही मांडला, पण त्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती त्यामुळे त्याला राजकीय बघितलं गेलं, पण वास्तव राजकारणाच्या पलीकडे असं आहे की दूध उत्पादकाला त्या ठिकाणी दूध उत्पादन करत असताना चारा, डेप, त्याचं पशुखाद्य, पशु किंवा जे लाईव्ह स्टॉक जनावर त्याच्यासाठीचा डॉक्टर पासून तर खर्च जो आपण म्हणतो दूध उत्पादन घेण्यापर्यंत, या अनुषंगाने राज्यभर दुधाच्या संदर्भात आंदोलनं झाली। राज्यभरात आंदोलन झाल्यानंतर त्यासाठी राज्याची समिती केली गेली आणि त्या समितीवर आपल्या दूध संघाचे सन्माननीय चेअरमन यांना घेतलं गेलं। परंतु खेद याचा वाटतो, राजकारणाच्या पलीकडे आम्ही बोलतोय, सत्सविवेक बुद्धीने बोलतोय की 3 स्तरीय समितीमध्ये दूध संघाचे चेअरमन असताना खरोखर सगळ्यांनी मान्य केलं। जयंतराव पाटलांसारख्या त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या या सगळ्यांनी सभागृहामध्ये आवाज उठवला आणि ही समिती फॉर्म झाली होती आणि ठरलं की 5 रुपये भाव फरक द्या, कारण की दुधाला खरंच परवडत नाहीये, किंवा 35 रुपये मिळालं पाहिजे। पण तुम्हाला सांगायला त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून गेलं पाहिजे या दूध संघाचा नाकर्तेपणा की जवळजवळ 8 ते 10 कोटी रुपये भाव फरक मिळणं अपेक्षित होतं ₹5 प्रमाणे। म्हणजे जो आज मी बघितली क्वांटिटी जी आहे, साधारणतः दूध संकलन जे होतं 22-23ला 7.64 लिटर, 7,64,00,000 लिटर होतं। म्हणजे साधारणतः आपण जर बघितलं या सगळ्याच्यात जे 5 रुपयाप्रमाणे जो भाव फरक मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही। जवळजवळ 80% शेतकरी, बरोबर, 70-80% शेतकरी। आणि त्यानंतर परत आता आंदोलन झाली, आपण बघितलं खासदार लंके साहेबांनी केलं, दूध विकास मंत्री
विखे तिथे गेले, जयंतराव पाटील साहेब त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी नवीन म्हणजे या चालू वर्षाचं पण घोषणा केली. पण तुम्हाला सांगतो, जवळजवळ आता कालावधी जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मागचा 6 महिने झाले अजून दूध फरक दिला नाही. नवीन जी आता चालू ज्या 62 दिवस, आज 62वा दिवस आहे आज बरोबर, जी घोषणा केली दुग्ध विकास मंत्र्यांनी, 62 दिवस झाले. दुसऱ्या टप्प्यातलं तर 1 रुपया अनुदान आलं नाही. अनुदान म्हणजे जर मागच्या वर्षीचं अनुदान मिळत नाही, चालू वर्षाचा 62 दिवस आला अजून अनुदान मिळत नाही, मग तुम्ही दूध उत्पादकांसाठी नक्की काय करताय हा प्रश्न जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी आहे. आणि अत्यंत गंभीर आणि जटिल बाब त्या ठिकाणी आहे, कारण की हक्काचं फरक त्यांना मिळत नाहीये. त्यामुळे ही बाब त्या ठिकाणी महत्वाची ठरते. नंबर 1. नंबर 2, जो सन्माननीय संचालक प्रमोद पाटील यांनी सांगितला की बोनस जो आता मिळाला पाहिजे, एजीएमला जी घोषणा होती, तर परिस्थिती अशी, सन्माननीय बापू आणि त्यावेळी जे संचालक मंडळ होतं, आम्ही जेव्हा बघितलं 2 रुपये 10 पैसे पहिल्या वर्षी बोनस दिला होता, नंतर 1 रुपये 5 पैशापर्यंत बोनस दिला होता, नंतर 80 पैसे बोनस दिला होता. इव्हन दो कोरोना काळामध्ये सुद्धा बोनस दिला होता, 40 पैसे, 60 पैसे, 30 पैसे. म्हणजे जो अत्यंत आपण ज्याला म्हणू की क्रिटिकल पोझिशन होती कोरोना काळात, तेव्हा सुद्धा बोनस दिले. मात्र खेद याचा वाटतो की नवीन संचालक मंडळ गिरीश महाजनजी, गुलाबराव पाटीलजी, अनिल पाटीलजी, हे सगळे 3 मंत्र्यांच्या नेतृत्वात, ते ज्याला दुधाचं ज्ञान नाही, ज्याच्याकडे गाय म्हैस डेअरी नाही, असा चेअरमन बसवला, ज्याचा दुधाचा आणि जमिनीचा संबंध नाही. आणि त्याच्याने परिणाम स्वरूप काय हाल झाले तर 2 वर्षामध्ये यांनी त्या ठिकाणी ज्या नेतृत्वामध्ये यांचं सरकार, म्हणजे दूध सम्राट प्रशासन सरकार बसलं, त्यावेळेपासून आजपर्यंत 1 पैसाही बोनस दिलेला नाही. म्हणजे एनडीडीबी कडून सरकार तिथं स्थापन झाल्यापासून गेल्या 6-7 वर्षातला दुर्दैवी काळ आठरलाय. भाजपच्या काळातच बोनस मिळालेला नाही. 25 वर्षाचा इतिहास आहे. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की कोरोना काळात बोनस देऊ शकतात, सुरुवातीच्या काळात स्थापन झालेल्या 2 रुपये 10 पैसे बोनस देऊ शकतात, तर तुम्ही आता किमान आम्हाला अपेक्षित असं आहे. खरं तर त्यावेळेस डिव्हिडंड पण दिले, म्हणजे जे सहकारी संस्था आहेत त्यांचं जे भांडवल आहे त्याच्या अगेन्स्ट डिव्हिडंड पण मिळाला. तो डिव्हिडंड मिळत असताना 5%, 60% जो मिळत होता तो डिव्हिडंड त्यांना पूर्ण नफ्यावर संस्थेच्या त्यांना मिळत होता. यांना मान्य आहे, मागच्या वर्षी यांनी काय सांगितलं, दूध तूप चोरी काहीतरी आरोप प्रत्यारोपामध्ये सांगितलं की आम्हाला नफा नाहीये, असं काही चित्र तयार केलं आणि डिव्हिडंड पण टाळला, बनावट तोटा दाखवला. आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी जसं काही खूप तज्ञ झाले असं रूप आणून जिल्ह्यामध्ये असं चित्र तयार केलं आणि त्याच्यातून दूध उत्पादकाच्या भावनेशी घेऊन त्याला पण असं वाटलं अरे वा आपला खूप मोठा रखवलदार हे आहेत, आणि त्या माध्यमातून डिव्हिडंड पण टाळला, बोनस पण दिला नाही. आता आम्हाला अपेक्षा अशी आहे मिनिमम 2 रुपये बोनस दिला पाहिजे, कारण की डिव्हिडंड पण नाही, बरोबर आहे. आणि त्यांनी जो मागच्या काळात संकलन झालं 27 रुपयाने जे दूध घेतलं, त्या काळातलं बटर आणि पावडर ही चांगल्या चढ्या भावाने आता विकलेली आहे. सहकार सांगतं, सहकारातून समृद्धी, इक्वल प्रॉस्पेरिटी. आपण जे म्हणतो समृद्धी म्हणजे इक्वल प्रॉस्पेरिटी, सगळ्यांची समान वृद्धी प्रगती झाली पाहिजे. तर ज्या शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांच्या दुधातून तुम्ही बटर आणि पावडरचे पैसे त्या ठिकाणी आता प्रॉफिट घेतलाय, तो प्रॉफिट त्याला शेअर करा. तो तुम्हाला मजा मारण्यासाठी नाहीये, तुम्ही मौज मजा करण्यासाठी नाही तो प्रॉफिट. आणि किमान तुम्ही म्हणून आम्हाला त्या ठिकाणी 2 रुपये बोनस जर दिला तर मागचा पण बॅकलॉग कव्हर होईल आणि त्याला काही हातामध्ये पडेल आणि दूध उत्पादकाला न्याय मिळेल ही अपेक्षा त्या ठिकाणी आम्हाला आहे. आणि म्हणून आज आम्ही दूध उत्पादकांच्या माध्यमातून ती मागणी त्या ठिकाणी करतोय. नंबर 1. नंबर 2 की आम्हाला या ठिकाणी सांगायचं की मागच्या एजीएमला गंभीर बाब आहे. गिरीश महाजन साहेब मोठ्या याच्यात बोलले होते की महिला सक्षमीकरण करू, कारण दारूच्या बाटलीवर महिलांचे फोटो लावणाऱ्यांच्या तोडून महिला सक्षमीकरणाचे शब्द शोभत नाही. कारण हेच गिरीश महाजन खानदेशाच्या शादा नंदुरबारमध्ये बोलले होते की दारूची खपत होती तर बाटल्यांवर बायकांचे फोटो लावा. त्यामुळे त्यांच्या तोडून महिला सुरक्षा हा शब्द शोभत नाही. लाडकी बहीण तर खूप दूर आहे, पण सुरक्षेच्या साठीच जाऊ द्या, महिला सक्षमीकरणासाठी आम्ही 20 लाख रुपये प्रति संस्था लोन देऊ हा शब्द दिला होता. सरकार त्यांचं आहे,
त्यांचं राज्यात, केंद्रात, दूध संघात एक संस्थेला त्यांनी अर्थसहाय्य केलं नाही. बोलायची भात आणि बोलायची कडी.